नमस्कार, मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र, आपलं केबल नेटवर्कवरील आमचं हे न्यूज चॅनल ॲक्ट 20 न्यूज। आता पाहूया शहरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। आपल्या विविध मागण्यांसाठी मराठी आणि उर्दू माध्यमांचे शिक्षक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विराट धरणे आंदोलन करीत आहेत। दिनांक 15 मार्च 2024 च्या संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा। 20 किंवा 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकांचे एक पद रद्द करण्याचा आणि कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची नियुक्ती करण्याचा 5 सप्टेंबर 2024 चा निर्णय रद्द करावा। दिनांक 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, तसेच सर्व पदवीधर शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतन श्रेणी मिळावी यासह विविध मागण्यांसाठी हजारोच्या संख्येने शिक्षक आंदोलन करीत आहेत। मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयावर धडक देण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। दिवसापासून आमचा हा प्लॅनिंग होतं की आता आपल्याला आंदोलन करावं लागेल, कारण सरकार हा दिवसेंदिवस वेगवेगळे नवीन जीआर आणून राहिले आणि आमचे शिक्षक आणि विद्यार्थी आमचे वाड्या वस्त्यावर आणि एकदम राहतात गरिबीत राहिलेले विद्यार्थी जे आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर करण्याचा हा जो नया पायंडा आहे। आमच्या जे शाळा आहेत सर्व जिल्हा परिषदच्या, ह्या शाळा सगळ्यांना प्रायव्हेट करायच्या आहे। त्याच्यामुळे हा जो स्टंट आहे नवीन जीआर खाली आम्हाला दाबण्याची हे सुरू केली यांनी। तर त्यात जवळपास हा 15 मार्चचा जो जीआर आहे त्याची जी संच मान्यता आहे, त्या संच मान्यतेत जवळपास 40,000 विद्यार्थी आणि 15,000 शिक्षक कमी होणार आहे। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं आमच्या शिक्षकांचं तर झालं, पण विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार आहे। तर ह्या मागणीला आमचा पूर्णतः विरोध आहे। आणि सरकारला अंतिम इशारा काय निर्माणीचा? अंतिम इशारा आहे, जर सरकारने जर आमच्या मागण्या जर मान्य केल्या नाही तर ह्याच्या पुढे आम्ही इथं नाही, आता पुढे मंत्रालयात जाण्याची आमची तयारी आहे। माझं नाव सुषमा खरे आणि जवळपास आता ह्या 5 मार्चचा जो जीआर काढला त्यांनी, 5 मार्चच्या जीआर मध्ये 20 पटाच्या ज्या संख्या आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी ज्या संख्या आहेत विद्यार्थी संख्या, तर त्यांच्यातून एक शिक्षक कायम हे करायचं, काढून टाकायचं आणि त्यांच्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक किंवा जो निवृत्त शिक्षक आहे त्यांची तिथे नियुक्ती करण्याचं स्टंटबाजी म्हणजे ह्या सरकारची सुरू आहे आणि त्याचा परिणाम हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार आहे। आणि आमचं हे आहे की आम्हाला शिकू द्या, फक्त शिकू द्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांचं काहीतरी कल्याण होऊ द्या आणि आमच्या ज्या शिक्षकांवर अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरुद्ध जर असंच जर चालत राहिलं तर आम्ही कायम असे संप आंदोलन मोर्चे काढत राहू। सर, आज आपल्या विविध 17 मागण्या घेऊन आज आपण रस्त्यावर उतरला आहे, काय सांगा? आज सर्व संघटना मिळून हा जो मोठा महामोर्चाचं रूपांतर आपण धरणे आंदोलनात केलेला आहे। कारण अशैक्षणिक कामे हायकोर्टाचे निर्णय असताना सुद्धा हे सरकार शिक्षकावर लागतंय। आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला शिकू द्या। एकीकडे आरटीनुसार विद्यार्थ्यांना सक्तीचं शिक्षण करताय, दुसरीकडे त्यांना शिकवण्यापासून अध्यापन करण्यापासून आम्हाला वंचित ठेवताय। ही कामं ती कामं ऑनलाईन, म्हणजे शिक्षक हा सध्या ऑनलाईन झालेला आहे। हा ग्रुप तो ग्रुप, डेप्टी डायरेक्टरचा ग्रुप, विस्तार अधिकाऱ्याचा ग्रुप, शिक्षणाधिकाऱ्याचा ग्रुप, एडीआयचा ग्रुप, अशा प्रकारे शिक्षकांना फक्त कामात गुंतवून ठेवलेलं आहे। अध्यापनाच्या नावाने सध्या बोंबाबोंब आहे। म्हणून असं वाटत नाही का निवडणुकीच्या तोंडावर आपण विद्यार्थ्यांना वेठीस धरतायत? आम्ही वारंवार शासनाला ही मागणी केलेली आहे। यापूर्वी धरणे आंदोलन नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केलेलं आहे, आता इथे मुंबईला सुद्धा आम्ही केलेलं आहे। आमच्या ह्या मागण्या मान्य होतच नाही आणि म्हणून वारंवार निवेदनं देऊनही जर आता त्याचा न्याय मिळत नसेल जिल्हा परिषद शिक्षकांना तर हे शासनाचं दुर्दैव आहे। आणि म्हणून आता तरी शासनाने दखल घ्यावी, अशैक्षणिक कामे रद्द करावे। तो 20चा पट आहे, कंत्राटी भरती रद्द करा। एकीकडे पवित्र पोर्टल सुरू केलं आहे, पवित्र पोर्टल मार्फत पटापट शिक्षक द्या ना। एवढं बर्धन आलेलं साहेब, प्रत्येक दिवशी आपल्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचं पोर्टल आहे तो त्याच्यात प्रत्येक दिवशी नवीन काही पडलेलं असतं। म्हणजे काहीतरी हे बनवा ते बनवा, सुंदर शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक काय काय करणार आहे? शिक्षक शिकवणार काय, यांचे कामं करत बसणार? शिक्षकांना आमच्या एस कोडच्या नियमानुसार जर का पाहायला गेलं शिक्षकांना फक्त 2च कामं पाहिजे। एक इलेक्शनचं काम आहे आणि दुसरं
जनगणना हे दोनच कामांच्या एस कोडच्या नियमानुसार आम्हाला शासनाने पहिल्यापासून ठरवून दिलेलं आहे. पण आता हे शासन म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये शिक्षकांना इन्व्हॉल्व करत आहे. तुमचा असा शासनावर आरोप आहे का शासनाने तुम्हाला कारकून केलं? 100% कारकून शिक्षक प्रत्येक शिक्षक कारकून झाले, शिक्षकाचा कारकून झालेला आहे. म्हणजे डिमोशन झालेलं आहे शिक्षकाचं, प्रमोशन तर व्हायची गरजच नाही, डिमोशन करून ठेवलेलं आहे शिक्षकाचं. याबाबत वरिष्ठ मंत्रालय पातळीवर काही चर्चा झाली, काय आश्वासन मिळालं? आमचे शिक्षक सेनेचे आमचे जे प्रांत अध्यक्ष आहेत माननीय आमदार अभ्यंकर साहेब यांनी वेळोवेळी त्यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे. शिक्षण सचिवापासून शिक्षण मंत्र्यांपासून सर्वांशी पत्रव्यवहार केलेला आहे. शिक्षकांना मोकळं सोडा ही आमच्या अभ्यंकर साहेबांची मागणी आहे, परंतु शासन ऐकायलाच तयार नाही. शासन फक्त आपलं धोरण राबवत. शिक्षक कसे त्यांचा चाकरीचे गडी झालेले आहेत. 2 महिन्यात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जातो, काय भूमिका असणार आहे? आमचा इलेक्शनचा काही संबंध नाही. आमच्या मागण्या आजच्या नाही आहेत, आमच्या मागण्या पहिल्यापासून नाही. पण आता ह्या तोंडावर जर का आम्ही त्यांना आमचा आवाज उठवला नाही तर प्रत्येक वेळेस आमचा आवाज दाबला जातो ना. निवडणुकीच्या कामकाजावर बहिष्कार टाकणार 100%. जर का त्यांनी आमचं केलं तर आम्ही निवडणुकीवर 100% बहिष्कार टाकणार. धन्यवाद सर. आपलं नाव? विलास पाटील, शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष ग्रामीण. येत्या 29 सप्टेंबर रोजी संत एकनाथ रंगमंदिरात फुले आंबेडकर विद्वत सभा आयोजित संविधान जागर साहित्य संमेलन 2024चे आयोजन करण्यात आलं आहे. आज एका पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भात माहिती देताना संमेलनाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात आलं. तर उद्घाटक म्हणून अंजलीताई आंबेडकर ह्या राहणार आहेत आणि अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत श्याम तांगडे राहतील. स्वागत अध्यक्ष डॉक्टर प्रमोद दुथडे हे असून अनेक प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत या साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. जसं की आपण पाहतो गेल्या अनेक वर्षापासून संविधानावर उलटसुलट चर्चा आहेत. संविधान धोक्यात आहे असं सांगितलं जातं एकीकडून, आणि एकीकडून सांगितलं जातं की संविधान धोक्यात नाही आहे. या वातावरणात आमचा समाज संभ्रमित आहे. नेमकं त्यांनी काय भूमिका घ्यावी आणि या संदर्भात संविधान जागृतीसाठी आम्ही येत्या रविवारी 29 सप्टेंबर 2024ला संविधान जागर साहित्य संमेलन एकदिवसीय मराठवाडा पातळीवर हे संमेलन घेत आहोत. या संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्याम तांगडे आंबेजोगाई ज्येष्ठ साहित्यिक, तर या संमेलनाचे उद्घाटक माननीय अंजलीताई आंबेडकर आहेत. स्वागताध्यक्ष डॉक्टर प्रमोद दुथडे आहेत जे सामाजिक आणि धार्मिक कार्यकर्ते आहेत. सामाजिक धार्मिक कार्यात त्यांचा हिरिरीने सहभाग आहे. संमेलनामध्ये आम्ही दुपारच्या सत्रामध्ये परिसंवाद आयोजित केलेला आहे, जो 1 ऑगस्ट रोजीचा सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे त्याचा अन्वयार्थ क्रिमिलेअर आणि वर्गवारी संदर्भातला निकाल, त्याचा अन्वयार्थ यावर क्रिमिलेअरवर बोलण्यासाठी आमच्याकडे माजी न्यायाधीश अनिल वैद्य नाशिक आणि वर्गवारीवर बोलण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर नितीश नवसागरे पुण्याच्या लॉ कॉलेजचे प्राध्यापक आहेत. त्यानंतर समारोपात आहेत माननीय बाळासाहेब आंबेडकर. अशा पद्धतीचं हे एकदिवसीय संविधान जागर साहित्य संमेलन आम्ही फुले आंबेडकर विद्वत सभेच्या वतीनं घेत आहोत. आपण सर्वांनी सकाळी 8 वाजता आम्ही क्रांती चौक ते संत एकनाथ नाट्य मंदिर दरम्यान रॅली काढलेली आहे. रथ आहे, रथामध्ये आम्ही संविधानाची प्रत ठेवणार आहोत आणि ती रॅली आम्ही आमच्या संत एकनाथ नाट्य मंदिर ज्या ठिकाणी आमचं साहित्य संमेलन आहे तिथपर्यंत ती रॅली आहे सकाळची. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश जो संविधानावर चालतो, त्या संविधानाच्या बाबतीत संविधान जागर साहित्य संमेलन घ्यावं लागतं, ही शोकांतिका आहे का काय, याकडे आपण कसं बघतो? हो, ती शोकांतिकाच आहे. अनेक सरकारे येतात जातात, पण त्या संविधानावर चर्चा घडवत संविधानाच्या बाबतीत संभ्रम समाजामध्ये निर्माण केला जातो आणि तो संभ्रम दूर करण्याचं काम आम्ही ह्या संमेलनाच्या माध्यमातून करत आहोत. मॅडम, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर हा शब्द प्रचलित आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या भोवती सामाजिक राजकारण फिरतंय, पण आपण फुले आंबेडकर विद्वत सभा हा सभा घेतला, याच्यातून जाणीवपूर्वक शाहू महाराजांना वगळलंय का? काय वाटतं? वगळ तो शब्दच पूर्ण येतोय, फुले शाहू आंबेडकर हा पूर्ण येतोय, पण तो वगळण्याचा प्रश्नच येत नाही ना सर.
आम्ही शाहू महाराजांच्या भूमिकेच्या सोबतच आहोत ना. फुले शाहू आंबेडकर हा शब्द वगळण्याचा प्रश्नच येत नाही ना. आपण आम्ही शाहू महाराजांच्या बरोबर आहोत, शाहू महाराजांचा वारसा घेऊन चालतच आहोत. फुले आंबेडकर विनोदवादी सभा आपण नाव देत आहेत. शाहू नाही येत ना, शाहू महाराज म्हणजे नाही येत. कसं बघता, कसं बघायचं, काय आदर्श घ्यायचा? आहेत त्यात आहेत कशाला पकडतात? विचार घेऊनच विनोदी सभा काम करते. बॅनर मध्ये नाव टाकण्याचा अर्थ असा नाही त्यांचे विचार म्हणजे तुम्ही शाहू महाराजांचं नाव जाणीवपूर्वक वगळलं का? नाही, वगळण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही त्यांच्या विचारावर चालतो. विचारावर चालतो, नाव टाकलं नाही, विचारावर चालतो, नाव वगळण्यात आलं नाही, असं काही नाही. असं काही नाही. आम्ही नाही, असं काही नाहीये. नाव नसलं तरी आम्ही त्यांचा विचार घेऊन चालत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं असून आम्ही गेल्या 6 महिन्यापासून आमच्या मागण्यांचा पाठपुरावा करीत आहोत. पण उपकेंद्रात कर्मचारी अधिकारी दाद देत नसल्याने आम्ही सध्या साखळी उपोषण करीत आहोत. पण यानंतर आमरण उपोषणासह इतर मार्गाने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा विद्यार्थ्यांनी यावेळी दिला आहे. काय सांगणार, विद्यार्थी आहात, काय मागण्या? मी देवगिरी कॉलेज छत्रपती संभाजीनगर या कॉलेजचा विद्यार्थी आहे. युनिव्हर्सिटी विद्यापीठाचे काही दिवसापासून खूप सारे प्रॉब्लेम चालू आहेत आणि इश्यूज खूप चालू आहेत विद्यापीठामध्ये. आम्हाला नेमकं कळत नाही की आम्ही लढायचं की शिकायचं. एवढ्या अडचणी चालू विद्यापीठामध्ये. आम्ही ह्या उपकेंद्राला भरपूर वेळेस आलो. त्यांनी आमची एक रेमेडियल परीक्षा जी आहे ती चालू वर्षामध्ये बंद का केली याचं त्यांनी आणखी काही खुलासा केलेला नाही विद्यार्थ्यांसमोर. आम्ही आलो तर आम्हाला त्यांनी हाकलून दिलं. हे असं बोलले ते की जे काही आहे ते विद्यापीठाच्या हातामध्ये आहे. तर मग आम्ही जायचं कोणाकडे? एक तर आमचं विद्यापीठ आहे रायगडला, लोणार. इतक्याला आम्ही जाऊ शकत नाहीत आणि जे जाऊ शकतात ते काही बोलणार नाही तिथं जाऊन. असं एवढे पैसे पण, आम्ही गरीब विद्यार्थी आहोत, गावाकडून आलेले विद्यार्थी आहोत. तिथं कसं जाणार आम्ही? तुमचा जो संयम आहे त्याचा उद्रेक होण्याची शक्यता आहे 100%. कारण की हा 1-2 दिवसाचा इश्यू नाही, हा खूप वर्षानुवर्ष चालू आहे. इथं फक्त कोणी आवाज उठवणारं कोणी नव्हतं आणि आम्हाला पाठबळ देणारं कोणी नव्हतं विद्यार्थ्यांना. आता आम्हाला आमचे जिवलग मित्र मिळालेले आहेत, ते आम्हाला चांगलं पाठबळ देत आहेत. तर नक्कीच जे आंदोलन आमचं चालू आहे उपोषण, ते नक्की आक्रमक होऊ शकतं. जर विद्यापीठाने यामध्ये निलंब केला, आमचा जो निर्णय आहे देण्यामध्ये जर विलंब केला तर नक्कीच हे उपोषण आक्रमक होईल आणि विद्यार्थी चिडून उठतील. धन्यवाद. आपलं नाव? वैष्णव देशमुख, इंजिनिअरिंग कॉलेज. मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्याच्या वतीने कालपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचं जे उपकेंद्र आहे आपल्या संभाजीनगर येथे, त्याच्या बाहेर आम्ही कालपासून बरेच दिवसा म्हणजे पाऊस चालू असताना सुद्धा दिवस रात्र या ठिकाणी विद्यार्थी पदाधिकारी बसलेले. तुरुंग पाहिजे तसं अजून यांच्याकडनं काही ठोसाचा काही निर्णय काही लेखी स्वरूपामध्ये भेटत नाही. प्रामुख्यानं मागणी आमची अशी की विद्यार्थ्यांच्या 1 वर्षापासून जो आपला रिझल्ट लागायला पाहिजे तो अजून या ठिकाणी लागले नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचं कॅरी ऑन मिळालं पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. त्यानंतर आपलं ERP जे पोर्टल त्यांचं बंद पडलेलं आहे आपलं बऱ्याचशा दिवसापासून, ते लवकर तात्काळ चालू करावं अशी आमची विद्यार्थ्यांची मागणी. असे बरेचसे काही प्रश्न आहे ते या ठिकाणी विद्यार्थी आपल्या या ठिकाणी घेऊन येत आहेत. बरेच दिवस झाले आंदोलनं करतायत. प्रत्येक वेळी आम्ही वेळोवेळी प्रशासनाला जाग येण्यासाठी निवेदनं देतो. त्याची कुठे या प्रशासन कुठल्याही पद्धतीची आमची दखल घेत नाही. तर त्यांना विनंती आहे की आज तरी तुम्ही आमचं यावं, काय म्हणणं आहे ते ऐकावं व ती विद्यार्थ्यांची जी मागणी आहे ती पूर्णत्वात नेऊन ते करावं. तर येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने तीव्र असं आंदोलन करण्यात येईल. याबाबत वरिष्ठांशी काही चर्चा झाली? वरिष्ठ काल त्यांचे आले होते पण काही पूर्ण आपल्या लेखी स्वरूपामध्ये काही उत्तर देत नाही. ते नुसतं आश्वासनं देऊ लागले की आम्ही हे करू, तुम्ही तिकडे राज्यपालांना भेटा, मुख्यमंत्र्यांना भेटा. पण विद्यार्थ्यांकडे एवढे तर पैसे नाही की ते मुंबईला जातील, राज्यपालांना भेटतील, आपल्या दिल्लीला जातील, मुंबईला जातील, एवढे त्यांच्याकडे पैसे नाही. हे जे विद्यापीठ म्हणजे ते रायगडमध्ये इतक्या लांब विद्यार्थी जाऊ शकत नाही. त्याकरता इथं ज्या ठिकाणी आपलं उपकेंद्र केलं इथं काही अधिकारी, इथल्या अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे तुम्ही तिकडच्या याला जावं, मुंबईला जावं, मुख्यमंत्र्याला भेटावं आणि आमची जी मागणी ती सांगावी, कुलगुरूंना बोलू.
धन्यवाद. आपलं नाव? सुशील बोडे, शहर अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संभाजीनगर. मध्ये या विद्यार्थ्यांच्या अडचणी बघा, सोडवा. थोडस एसीतून कृपया करून थोडस बाहेर या, ही आमची सगळ्यांना नम्र विनंती आहे. तुमचा ताफ्यातून थोडीशी गाडीमध्ये वळवा. 1 किलोमीटर लागत नाही. क्रांती चौकातून इथलं अंतर 1 किलोमीटरचं नाहीये. तुमचा ताफा तिथं काल रात्र फिरत होता. 1 मिनिट जर तुम्ही मध्ये आले तर तुम्हाला आमच्या अडचणी कळतील. हे आमचे मुख्यमंत्र्यांना, सरकारला मागण्या राज्यपाल मुख्यमंत्र्यांपर्यंत गेल्यात जाव्यात. आम्ही निवेदन पण देऊ शकतो, पण हे विद्यार्थी आहोत, आम्ही विद्यार्थी दशेत आहोत. आम्ही पदाधिकारी जरी असलो निवेदन देणार नाही. तुम्ही दुटुकटीपणाने आमचं असं म्हणणं आहे, आम्ही विद्यार्थ्यांसाठी बसतोय, दुसरीकडे म्हणताय आम्ही विद्यार्थी आहोत, आम्ही जाणार कसं? तुमच्या मागण्या वरिष्ठांपर्यंत जाणारच नाही, आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत जाणार नाही, तर ते इथे आम्ही उपकेंद्रांना जिथपर्यंत आम्ही जाऊ शकतो तिथपर्यंत आम्ही गेलेलो आहोत. त्यांना आम्ही सांगितलं आहे की तुम्ही वरिष्ठांपर्यंत हे आमचं म्हणणं कळवा. असं आमचं म्हणणं आहे की तुम्ही हे वरिष्ठांपर्यंत कळवा. तिथपर्यंत आम्ही जाऊ शकत नाही, तिथपर्यंत आमची पोहोच नाही, तुम्ही असं समजा. कृपया करून आमची यांना सर्वांना विनंती आहे, उपकेंद्रांना, सचिवांना, कुलसचिवांना इथल्या, की तुम्ही आमच्या मागण्या घेऊन वरपर्यंत जा. तुम्ही आम्हाला असं लेखी आश्वासन द्या की हे आज होईल, उद्या होईल, परवा होईल. तुम्ही इथं या चर्चेला. इथं तुम्ही जर चर्चेला येत नाही, सरळ उपकेंद्रांचे जे पदाधिकारी इथं बसलेले त्यांच्यावर हा सरळ आरोप आहे का हे तुमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतायत. जवळजवळ 6 महिन्यांपासून आम्ही त्यांच्या माग आहोत. आमच्याकडे पूर्ण फाईल आहे, निवेदन देतोय, सर्व गोष्टी देतोय, पण ते काहीच हालचाल करत नाही. काल आम्ही मध्ये गेलो एक ओसी रिसिव्ह घेण्यासाठी, तर त्यांची उर्वच्च भाषा आहे, उर्मट भाषा आहे इथल्या अधिकाऱ्यांची. सर्व ते व्यवस्थित बोलत नाहीत. तुम्ही माझ्या कॅबिन मध्ये आहात असं तसं, ते काल आम्हाला वेगळ्या भाषेत बोलले, पण ते आम्ही सहन करणार नाही. आता त्यांनी एसीतून बाहेर यावं आणि आमच्या प्रश्नांवरती काय असेल तो मार्ग लावावा. याच्या विरोधात आपलं पुढचं पाऊल काय असणार? आता आम्ही अजून 2 ते 3 दिवस वाट बघू. जर कोणाकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला नाही तर हे साखळी उपोषण आमरण उपोषण मध्ये कन्वर्ट करायला आम्हाला वेळ लागणार नाही. विद्यार्थ्यांचा उद्रेक होऊ शकतो का? विद्यार्थ्यांचा जो राग आहे तो बाहेर येऊ शकतो. जसा वेळ जातो आहे. काल आम्ही रात्रभर इथं होतो, आजही आहोत. अजून 2 दिवस आम्ही वाट बघू. 3रा दिवस जर त्यांनी म्हटलं अजून 3 दिवस वाट बघू, पण 4थ्या दिवसानंतर आम्ही त्यांचं ऐकणार नाही. अन्न पाणी सर्व गोष्टी आम्ही त्याग करू इथं. मग पुढचे जे परिणाम होतील त्यांना सामोरं जायला ते तयार राहावे. भर पावसात तुम्ही बसलेले आहात, पावसा पाण्यात एवढं मोठी गरमी आहे, तरी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे प्रशासन लक्ष देत नाही. मग हा वेळ काढूपणा आहे का? ही पूर्ण ही त्यांची मजबुरी आहे? मरगुरी आहे, कारण 28 असं आमच्या ऐकण्यात आहे की 28 तारखेपर्यंत आचारसंहिता लागते. आता आम्हाला असं वाटतंय पदाधिकाऱ्यांना, विद्यार्थ्यांनी, की त्या वेळ काढून नेतात 28 तारखेपर्यंत. पण त्याच्यानंतर जर काही निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही पूर्णपणे त्याची आमची तयारी आहे. ते आम्ही आता इथं बोलणार नाही. पण प्रशासनाने विद्यार्थ्यांचा अंत बघू नये ही आमची त्यांना नम्र विनंती. धन्यवाद. आपलं नाव? अजिंक्य किर्जत, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस. गणपती विसर्जनाच्या रात्री आईस्क्रीम विक्रेत्याकडून फुकटात खाऊन मिल्कशेक पिऊन पुन्हा त्याचे सामान चोरून नेण्याची एक घटना उघडकीस आली आहे. हडपतील या आईस्क्रीम विक्रेत्याचे जवळपास 12,000 रुपयाचे नुकसान झाले असून या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सीसीटीव्ही मध्ये चोरी करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला आहे. Act20 न्यूज चैनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. भैया जी नमस्ते. नमस्ते. क्या होगा था? ये गाड़ी में सामान चोरी हो गया था. गणपति विसर्जन के दिन से 4 बंडे थे, कम से कम 12,000 का नुकसान हो गया था. कब गया ये गणपति विसर्जन की रात को. पिछले दिन आपने पुलिस कंप्लेंट वगैरह कुछ किया नहीं? पुलिस कंप्लेंट वगैरह कुछ नहीं किया. 2-3 बार और वापस आए थे, बीच में लोग तोला और माल वाल खा पी के सामान भी ले गए साथ में. तो आपकी कौन सी गाड़ी? आप बोले तो आप धंधा क्या करते? अब मैं बोल रहा था आइसक्रीम गाड़ी छोटा आती. अच्छा, 2 गाड़ियाँ है. ठीक है. तो आपकी गाड़ी में से सामान कितना गया? 12,000 का. नहीं, सामान क्या क्या गया? 4 बर्तन है बड़े, उसमें माल भरे हुआ था, फुल डब्बे. बोले तो आप क्या माल बनाते? बादाम शेक वगैरह, आइसक्रीम, कुल्फी. तो आपकी गाड़ी दिखा सकते हैं आप? हाँ, वो सामने खड़ी है. जैसे इसमें बर्तन है 4 बड़े बड़े. तो आपने पुलिस कंप्लेंट दिया नहीं अभी तक? नहीं, पुलिस कंप्लेंट करने वाले थे, अभी गुना दाखिल करने का, एप्लीकेशन देने का. एप्लीकेशन देने भी जा रहे हैं आप? हाँ, अभी जा रहे हैं. ठीक है. आपका पूरा नाम? भैरूलाल किशनलाल पुरगा. आपको रहने के लिए कहा है? एन अकरा 20 सेक्टर. कब से रहते हैं यहाँ पे? 10 साल हो गए सर. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया आमच्या पुढील बातम्यांच्या वेळी. तोपर्यंत पाहत राहा Act20 न्यूज. नमस्कार.